चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवनक्षेत्रातील रत्नापूर बिटाला गेले 2 दिवस भीषण वणव्याने वेढले आहे. गेले काही दिवसांपासून नवरगाव, रत्नापूर आणि पेंढरी परिसरात वारंवार लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदेचे अतोनात नुकसान होत असून हा वणवा नैसर्गिक आहे की मानवनिर्मित असा संशय व्यक्त केला जात आहे. रणरणतं ऊन आणि वाळलेल्या पालापाचोळ्यामुळे आगीनं रौद्ररूप धारण करत असल्यानं त्यावर नियंत्रण मिळवताना वन कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत आहे. विशेष म्हणजे 22 एप्रिल रोजी आग विझवताना 3 वन कर्मचाऱ्यांच्या दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच पुन्हा लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या आगीत मौल्यवान लाकूड, दुर्मिळ वनौषधी आणि छोटे जीव जंतू होरपळून जात आहेत. वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं आग विझवताना अडथळे येत असतात. हा जाणीवपूर्वक मानवनिर्मित केलेला घातपात तर नाही ना, याची सखोल चौकशी करण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून जोर धरत आहे. वन विभागाचं पथक घटनास्थळी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र आगीचं नेमकं कारण समोर येत नाही. त्यामुळे गहन प्रश्न नागरिकात उपस्थित केला जात आहे.